आज आपण कोकणातल्या मध्य केंद्र जो नागोठणा म्हणतात त्या बसस्थानकामध्ये आहोत। या ठिकाणी हे बसस्थानक अनेक समस्यांनी व्यापलेलं आहे। आपण पाहत आहात हे जो परिसर आहे तो बऱ्याच वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असून महामंडळाचं या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे। या ठिकाणी कोकणातून येणाऱ्या या ठिकाणी बस आणि मुंबईकडे जाणाऱ्या किंवा मुंबईकडून कोकणात जाणाऱ्या बस या ठिकाणी पूर्वी यायच्या त्यासुद्धा बंद झालेल्या आहेत। या ठिकाणी असलेले हे शौचालय या ठिकाणी लाईटीची कोणतीही व्यवस्था नसून घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। नागोठणे शहरापासून येणारा हा नाला हा स्टँडमध्ये प्रवास करून पावसाळी या ठिकाणी दुर्गंधी पसरते। आत्ताही आपण पाहत आहात या ठिकाणी बऱ्याचशा घाणीचं साम्राज्य आहे आणि अशा असताना या ठिकाणी हा उपाहारगृह जो कायमचा बंद आहे। आज 4-5 वर्ष झाली या ठिकाणी अनेक पत्रव्यवहार केले। या ठिकाणी सूर्योदय दैनिक सूर्योदयने वेळोवेळी आवाज उठूनसुद्धा या ठिकाणचे जिल्ह्याचे एस-टी नियंत्रक दीपक घोडे साहेब यांचं दुर्लक्ष आहे। नव्याने नूतनीकरण बसस्थानक होत आहे याला 2 वर्ष झाली। अजूनही नूतनीकरणाच्या हा प्रतीक्षेत असणारा हा बसस्थानक अनेक समस्यांनी व्यापलेला आहे। या ठिकाणी तासनतास प्रवाशांना उभं राहावं लागतं आहे। महाडकडे जाणाऱ्या पालीकडे जाणाऱ्या बस प्रवाशांना उन्हात पावसात या ठिकाणी हे उपाहारगृह बऱ्याच वर्षापासून बंद आहे। यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या आणि कोकणातून येणाऱ्या मुंबईकडे बस या 100% यामुळे बंद झालेल्या आहेत। या ठिकाणी महामंडळाचा बराचसा दुर्लक्ष आणि याचीसुद्धा बऱ्याच ठिकाणी पडझड झाली आहे। आजूबाजूला गलिच्छ सगळा परिसर आणि वेळापत्रकानुसार जे हे फक्त वेळापत्रक लावलेलं आहे पण यानुसार गाड्या यानुसार येत आहेत। आता आपण या ठिकाणी नागोठणे बसस्थानकाचे नियंत्रक यांची प्रतिक्रिया थोडक्यात जाणून घेऊ। साहेब आपलं नाव काय? माझं नाव प्रसाद रामचंद्र पाटील। या ठिकाणी कोकणात जाणाऱ्या गाड्या किंवा मुंबईवरून येणाऱ्या गाड्या किती येतात? मुंबईवरून येणाऱ्या गाड्या महाड श्रीवर्धन आणि माणगाव आगाराच्या आपल्याकडे येतात पण अगोदर येत होत्या परंतु आता कॅन्टीन बंद झाल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात कमी झाल्यात। पण महाडच्या गाड्या येत नाही परंतु माणगावच्या काही अंशात येतात चालू आहे। ठीक आहे, ओके। या ठिकाणी अंधाराचं बरंचसं साम्राज्य आहे। प्रवाशांची ही सुद्धा कुचंबनाच आहे। कॅमेरामन श्लोक म्हात्रेसह नारायण म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हा, प्रतिनिधी नागोठणे।